नांदेड जिल्ह्यात सुरू असलेल्या पावसामुळे शेतकऱ्याचं प्रचंड मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय। आता मी नांदेडच्या काकांडी शिवारात आहे। आपण बघतोय या ठिकाणी जे आहे ते ऊस असेल, सोयाबीन असेल, या सगळ्या पिकात अशा प्रकारे टोंगल्या इतकं पाणी साचलं चित्र आपल्याला पाहायला। खरं तर यापूर्वी सुद्धा ते पिकाचं नुकसान झालं होतं, ती मदत शेतकऱ्यांना मिळाली नव्हती। असताना पुन्हा जे आहे ते नांदेड जिल्ह्यात हजेरी लावली, त्यामुळे यात पुन्हा भर पडण्याची शक्यता आहे। खरं तर या सगळ्या जे आहे ते पाण्याच्या प्रकारामुळे बळीराजा पुन्हा हातबल झाले चित्र आपल्याला पाहायला मिळतं। आपण बघतो या ठिकाणी एक शेतकरी आहेत, ते आपल्या ऊसाची पाहणी करताना या ठिकाणी आपल्याला खरं तर पाहायला मिळते। आपण वगळता कोणतेही पीक नाही। आता जे सुद्धा आपण या ठिकाणी साधणार आहोत। काका नाव आहे तुमचं, काय काय नुकसान झालंय? गोविंद बाबाराव बागल। सोयाबीन ऊस सगळं पाण्याखाली गेलं। 8 दिवस झालं आणि शेतकऱ्याची काही मदत भेटली नाही। 8 दिवस झालं। शेतकऱ्याने एवढंच करावं शासनानं की हेक्टरी 50,000 रुपये द्यावं आणि पीक कर्ज माफ करावं, कर्जमाफी करावं। तुम्हाला किती खर्च आला होता सोयाबीनला? सोयाबीनला बराच खर्च आला हो। 4,000 रुपये बॅग आहे, 2,000 रुपये खताचे पोता आहे, असा बराच खर्च झाला। आता काय टोटल लावून सांगावं। निश्चित आपण बघतोय हे शेतकरी होते, यांनी सांगितलं की हेक्टरी 50,000 रुपये मदत द्यावं आणि पीक कर्ज माफ करावं। आता या सगळ्या शेतकऱ्यांच्या नुकसानीकडे शासन कसं बघतं हेही पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। साई कायवारसह ज्ञानेश्वर लोंढे, TV9 मराठी, काकंडी, नांदेड। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।